बघा, NCERTमध्ये इमर्जन्सीचा विषय घालून दिशाभूल करण्याचा, नव्या पिढीला चुकीची माहिती देऊन या वस्तुस्थितीला नाकारणं हे भारतीय जनता पक्षाची नेहमीची पद्धत राहिली. यांनी नेहमीच लोकांना चुकीचेच मार्ग दाखवलेत, चुकीचाच सगळं इतिहास दाखवला आणि आजही त्याच दिशेनं त्यांचं काम NCERTमध्ये जर या अभ्यासक्रमामध्ये समावेश होत असेल इमर्जन्सीचा, त्यावेळची परिस्थिती यांच्या अनेक लोकांना माहीत नाही. यांना काय अभ्यास आहे त्याचा? ज्यावेळेस खलिस्तान निर्मितीचा प्रश्न होता, रेल्वे मंत्र्याचा झालेला खून, एकूणच देश ज्या परिस्थितीमध्ये समोर जात होता, त्यातून हा प्रकार त्यावेळची आवश्यकता होती हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलं आहे. तरी पण जर अशा पद्धतीनं या ठिकाणी याचा उल्लेख होत असेल NCERTच्या अभ्यासक्रमामध्ये, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे या देशाचं की चुकीचा इतिहास, चुकीची माहिती लिहिलं जाईल. आता उद्यासुद्धा या देशामध्ये फायनान्शियल आणीबाणी लावायची पाळी आलीच आहे. तो काही दिवस दूर नाही. आर्थिक आणीबाणी या देशात येईल आणि हळूहळू ते पुन्हा त्या दिशेनं वाटचाल होईल. तो सुद्धा दिवस कोणता असेल हे सुद्धा तरुणाला कळेल. आता तरुण फार जागरूक आहे, तो सगळा इतिहास शोधतोय. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये जी काही लागू केली गेलेली आणीबाणी ही त्यावेळची आवश्यकता होती आणि ती घोषित होती. आता तर अघोषित आणीबाणी आहे, हे काही लपून राहिलेलं नाही. या अघोषित आणीबाणीचा सुद्धा अभ्यास विद्यार्थी करतायत. काल महाविकास आघाडीच्या बैठक होती, मात्र त्या बैठकीमध्ये अनेक आमदार जे ते अनुपस्थित होते. नाही असं आहे, अनेक जण मला पण बरं नव्हतं, माझी आजही तब्येत बरी नाही, मी नव्हतो आलो, काल गेलो मिटिंगला. त्यामुळे आवश्यक काही कारण काय असे काही जाऊ द्या ना. काय ऑपरेशन करायचं कोणाला करू देत. ऑपरेशन आवश्यकतेनुसार सगळ्यांचेच होतात. आज कुणाचे होत आहेत, उद्या दुसऱ्याचे होतील. पण हे ऑपरेशनवर चर्चा फार काय आता करण्याची गरज मला वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑपरेशन टायगर मध्ये सहभागी होते असल्याची माहिती मिळते की त्यांच्यात मध्यस्थीने खासदार जे आहेत ते फुटले ठाकरेंचे. आता मी काय त्यांच्या बैठकीत नव्हतो, त्यामुळे मला काही बोलायची गरज नाही. कोणाच्या मनावर झालं, कोणाचं काय. आता जर ते ऑपरेशन टायगर झालं असेल तर दोघांमध्ये कोणी केलं म्हणून स्पर्धा आहे का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यामध्ये श्रेयवादाची लढाई आहे का? की आता मलाच आम्ही फोडले म्हणून सांगायची सगळी पद्धत. मागच्या वेळेस सुद्धा तेच झालं. ज्यावेळेस एकनाथ शिंदेजींनी शिवसेना सोडली त्यावेळेस सुद्धा असंच श्रेयवादाची लढाई झाली. तर ज्यावेळेस हे असे सक्सेस होतात गोष्टी काही, त्यावेळेस श्रेयवाद वाढतो. नाही मी सांगितलं ना, माझी अजिबात नाराजी नाही. हर्षवर्धन सपकाळ उत्तम काम करत आहेत आणि त्यांच्या या सगळ्या या जी परिस्थिती आहे, परिस्थितीमधून काँग्रेसला पुढे नेण्याचं काम उत्तमरित्या हर्षवर्धनजी करतायत. आमचा काही विरोध नाही. काल माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी हाऊसमध्ये पण आलेलो नव्हतो आणि त्यामुळे मी त्या बैठकीला पण गेलो. नाही एकजूट दिसायला हवी सगळ्यांनाच वाटतं, कोणाला वाटत नाही. पण होईल, आता पुढच्या बैठकीला आम्ही सगळ्यांना उपस्थित ठेवू. म्हणून संघाच्या मुख्यालयात कदाचित त्यांना पाठवलं असावं. म्हणूनच संघाच्या मुख्यालयी त्यांना पाठवण्याचं कारण कदाचित हे असू शकतं. प्रसारामध्ये संख्या कमी पडली तर पोलीस आयुक्तांनी सुद्धा आपला वाटा उचलावा, कदाचित ही भूमिका त्यांची असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.